तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा महाट्रान्सकोचा 4 मार्चला पेपर झाला होता। तर त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते आज आपण डिस्कस करूया। म्हणजे येणाऱ्या एईच्या एक्झामला किंवा येणाऱ्या कुठल्याही एक्झिक्युटिव्ह लेवलच्या एक्झामला तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा लेवलचे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात। तर चला एक एक करत क्वेश्चन डिस्कस करूया। पहिला क्वेश्चन आहे मॅच द पेअर ऑफ नेम ऑफ इक्विपमेंट अँड देअर सिम्बॉल। म्हणजे तुम्हाला काही काही नावं दिलेली आणि राईट साईडला सेकंड कॉलममध्ये तुम्हाला सिम्बॉल दिले होते आणि जस्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं की कुठल्या सिम्बॉलचं काय काय नाव आहे ते। ओके, जसं की आयसोलेटरचा जर तुम्ही सिम्बॉल बघितला तर असा काहीतरी दिलेला असेल। अर्थ स्विच असेल तर हे दिले असेल, आयसोलेटर असा असेल। अर्थ स्विच असेल त्याला अर्थिंग प्रोव्हाइड केलेली असेल। ट्रान्सफॉर्मर वगैरे असेल ते एकतर 2 वाइंडिंग असेल किंवा 3 वाइंडिंग असेल, डिपेंड करतं कुठल्या टाईपचं आहे, किंवा असा पण प्रोव्हाइड केलेला असू शकतो जो कोर टाईप ट्रान्सफॉर्मर वगैरे असेल तर सिम्बॉल फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचे होते। तर रिसेंटली मी आता ITIची येणारे आपल्या जे असिस्टंट टेक्निशियनची किंवा तंत्रज्ञाची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी व्हिडिओ क्रॅश कोर्स चालू केले। त्याच्या पहिल्याच लेक्चरमध्ये फक्त सिम्बॉल्स बघितलेले आहेत, डिस्कस पण केलेले आहेत। तर ते पण तुम्ही एकदा व्हिडिओ हवं तर पाहून घ्या, म्हणजे येणाऱ्या एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। त्याची PDF वगैरे पण मी आपल्या ॲपवर ते अपलोड केलेली आहे डिफरंट सिम्बॉल्सची। त्यानंतर डिजिटलवर एक क्वेश्चन विचारला गेला तो जो एक्झिक्युटिव्हला किंवा ॲडिशनलच्या पेपरला नव्हता पण गेल्या वर्षी एईच्या पेपरला होता। तर कदाचित बेसिक सोपे डिजिटलचे क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात। तर स्कोरिंग असतात, इझिली तुमच्या मार्क्समध्ये स्कोर होऊ शकतात। तर बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जनवर साधा क्वेश्चन होता आणि विचारलं की ह्याचा डेसिमल इक्विव्हॅलंट आहे तो काय होतो। तो कसा आपण फाइंड आउट करतो, 1 हा असतो पहिला 1, त्यानंतर हा असतो 2, हा असतो 4, त्यानंतर हा असतो 8, त्यानंतर हा होतो 16 वरती लिहितो, त्यानंतर हा 32, हा 64 आणि हा असतो आपला 128। म्हणजे 2 ची पॉवर 0 पासून चालू होतो, 2 टू द पॉवर 0, 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 3 असं करत करत इन्क्रीज होत जातो। तर ह्याच्यामध्ये जे 1 आहेत ना तेवढेच फक्त आपण कन्सिडर करू शकतो, त्याचे ॲडिशन करू शकतो। म्हणजे हा कसा करस्पॉन्ड करतो 1 आकड्याला, त्यानंतर हा जो आहे तो करस्पॉन्ड करतो 8 नंबरला म्हणजे +8, त्यानंतर त्याच्या बाजूचा आहे तो 16ला म्हणजे हा होतो 16 आणि सगळ्यात लास्टचा जो आहे तो 128 प्लस हा होईल 128। ओके, तर ह्याची जर तुम्ही ॲडिशन केली तर हे कुठे 9 ने 16 होईल 20, 9 ने 16 25 प्लस 128। ओके, जर कॅल्क्युलेट केलं तर उत्तर येईल तुमचं 153 आणि हाच ऑप्शन होता 153 बायनरी टू डेसिमलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करून विचारायचं होतं। तर ज्यांना माहिती आहे इझिली आन्सर करू शकतील, 2.2 डायरेक्टली स्कोरिंग मार्क होते। तर डिजिटलचे क्वेश्चन बघून जा नंबर सिस्टीम रिलेटेड। त्यानंतर अजून एक डिजिटलवर क्वेश्चन होता, 2 क्वेश्चन होते टोटल, त्यापैकी फर्स्ट मी सांगितलं, दुसरा होता की बेस फाइंड आउट करायचा होता। त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कुठला बेस होता त्याचा मला आन्सर माहीत नाही, पण सिमिलर टाईपचा क्वेश्चन मी आपल्या कोर्समध्ये वगैरे पण डिस्कस केलेला पेड कोर्समध्ये। सपोज तुम्हाला असा कुठेतरी नंबर देतील आणि त्याचा बेस फाइंड आउट करायला सांगते। नॉर्मली आपले जे नंबर असतात 1 2 3 4 अप टू 9 पर्यंत ते आपले डेसिमलमध्ये असतात, करेक्ट। पण काही काही जे बेस असतात, म्हणजे सपोज रॅडिक्स 4 किंवा रॅडिक्स 6 जर म्हणाल, जसं इथे रॅडिक्स 6 आन्सर आहे, त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 आणि 5 बस फक्त एवढे 6च नंबर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात। तर त्यामुळे बेस कसं कन्वर्ट करू शकतो ते तुम्हाला माहिती पाहिजे। ते मी एक्झाम्पल वगैरे पण दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये दिले की बेस एक्समध्ये जर ह्या 2 नंबरची ॲडिशन केल्यानंतर एवढी येते तर तो बेस एक्स आहे तो काय असेल। तर ह्याला कसं सॉल्व करू शकतो आपण, तर ह्याच्यामध्ये सिमिलरली जसं आपण मगाशी 2 टू द पॉवर 0, 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 2 कंटिन्युअसली असेल लेफ्ट साईडला आपण वाढवत गेलो। सिमिलरली आता इथे बेस एक्स आहे, मगाशी 2 होता ना, बायनरी होता त्यामुळे आपण 2 कन्सिडर केलं। आता इथे एक्स आहे त्यामुळे एक्सची पॉवर 0, एक्सची पॉवर 1, एक्सची पॉवर 2 असे कंटिन्युअसली आपण इथे वाढवत जाऊ शकतो जास्त नंबर असेल तर। तर सुरुवातीला एक्स टू द पॉवर 0 म्हणजे होतो 1, म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 1 झाला 5। त्यानंतर एक्स टू द पॉवर 1 म्हणजे होतो एक्स म्हणजे 3 टाइम्स ऑफ द एक्स, आणि त्यानंतर एक्सची पॉवर स्क्वेअर म्हणजे हा होईल एक्स स्क्वेअर। सिमिलरली ह्याला पण हा 4 ॲज इट इज होईल, हा होईल 4x आणि एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 येतं म्हणून 1। इथे कोइफिशियंट 3 असल्यामुळे इथे 3x स्क्वेअर झालेला आहे। एक्स आपण घेतला कारण आपल्याला बेस माहीत नाही, म्हणून जर बेस दिला असेल तर आपण डायरेक्टली त्याने मल्टिप्लाय करून आन्सर काढलं असतं, करेक्ट। तर त्यामुळे ह्याच्यावर एक्सची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली, साधा आपलं नॉर्मल जे आपण स्कूलमध्ये करतो कॅल्क्युलेशन त्या अकॉर्डिंग, तर एक्सचे 2 व्हॅल्यू येतात, एक तर x = 6 आणि -1। तर एक्सची व्हॅल्यू नेहमी म्हणजे बेसची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हच असणार, कधी निगेटिव्ह व्हॅल्यू नसू शकते। तर त्यामुळे बाय डिफॉल्ट 6 आपला आन्सर येते, इथे करेक्ट येऊ शकतं। आणि तुम्ही इथे पण पाहू शकता की 5 इथे आकडा प्रेझेंट आहे या कुठल्या तरी एका बेसमध्ये, करेक्ट। जर मी सांगितलं कुठल्याही बेसमध्ये 0 पासून ते x-1 इतके त्याच्यामध्ये नंबर्स आहेत ते प्रेझेंट असतात। म्हणजे जर इथे 5 प्रेझेंट आहे
तर ऑब्व्हियसली 3 येऊ शकत नाही आणि 5 पण बेस येऊ शकत नाही, कारण जर सपोज बेस 5 असतं तर त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 फक्त एवढेच नंबर प्रेझेंट असते. जर बेस 3 असतात त्याच्यामध्ये 0 1 2 एवढेच नंबर फक्त प्रेझेंट असते, म्हणजे टोटल नंबर 3 प्रेझेंट असते. तर आपल्याला ऑप्शन जरी सिलेक्ट करायचं तरी ह्या 3 मध्येच आपण सिलेक्ट करू शकतो. असं तुम्ही ऑप्शनसुद्धा एलिमिनेट करू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर, जेव्हा कॅल्क्युलेशन करायला वेळ नाही मिळत. ओके, सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, ऑलरेडी PSPCL JEEच्या एक्झामला विचारला गेला होता. त्याला आता आपण कसं सॉल्व करू शकतो, जसं मी ऑलरेडी सांगितलं 3b² बनेल प्लस b प्लस 2 इज इक्वल टू 54. करेक्ट. तर ह्याला आपण एक साईडला घेऊन त्यानंतर बीची व्हॅल्यू येते आपण फाइंड आउट करू शकतो, तुम्हाला आन्सर येते मिळून जाईल. एकदा ट्राय करून बघा आणि सांगा मला ऑप्शनमध्ये याचं कमेंट्स करून सांगा मला याचं करेक्ट आन्सर काय येतं ते. त्यानंतर एक स्ट्रिंग इफिशियन्सीवर डायरेक्टली क्वेश्चन विचारला गेला होता. यावेळेला व्होल्टेज त्यांनी दिलं नव्हतं, यावेळेला कॅपॅसिटन्सच्या टर्ममध्ये दिला. सेल्फ कॅपॅसिटन्स C आणि म्युच्युअल कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू त्यांनी दिली होती आणि त्याच्या टर्म्समध्ये. सपोज सेल्फ कॅपॅसिटन्स C आहे आणि म्युच्युअल कॅपॅसिटन्स 0.3 आहे. तर असं मला सांगितलं एक्झॅक्टली, मे बी हे इंटरचेंज पण असू शकतात. युजली कसा असतो फॉर्म्युला, जो शंट कॅपॅसिटन्स असतो आपला आणि एक असतो म्युच्युअल कॅपॅसिटन्स. सेल्फ कॅपॅसिटन्स किंवा शंट कॅपॅसिटन्स आपण म्युच्युअल असतो आणि एक शंट कॅपॅसिटन्स असतो. करेक्ट, दोघांमध्ये फरक आहे. म्युच्युअल कॅपॅसिटन्स किंवा जो शंट कॅपॅसिटन्स आपण म्हणतो, शंट कॅपॅसिटन्स म्हणजे जो असा येतो तो. करेक्ट. आणि जो म्युच्युअल कॅपॅसिटन्स किंवा जो सेल्फ कॅपॅसिटन्स येतो ह्याच्या अक्रॉस आपल्याला मिळतो. करेक्ट. तर तो जो फॉर्म्युला आहे एवढं लक्षात ठेवा, जरी तुम्हाला काही कन्फ्युजन होत असेल तरी नेहमी लक्षात ठेवा की दोघांचा जो रेशिओ आहे तो लेस दॅन 1 आला पाहिजे. ओके, होऊ शकतं, पॉसिबल आहे कन्फ्युजन. एक तर तुम्ही M वरती घेऊ शकता किंवा जो सेल्फ तो खाली घेऊ शकता, शंटवाला खाली घेऊ शकता, कन्फ्युजन होऊ शकतं. नेहमी एक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलेही नंबर दिले तरी त्याची जी व्हॅल्यू आहे ती लेसर दॅन 1 तुम्हाला काढायची. म्हणजे ह्या दोघांचा जर मी रेशिओ घेतला तर 0.3C डिवायडेड बाय Cच केला तरच मला ह्याची आन्सर आहे ते लेस दॅन माझं 1 मिळू शकतो. तर नेहमी 0.3 Mची व्हॅल्यू मिळते, इथे कन्सिडर केली काय तर Mची व्हॅल्यू आली 0.3. तर फॉर्म्युला कसा यूज करायचा, 3 नंबर ऑफ डिस्क आहेत. करेक्ट. तर 3 नंबर ऑफ डिस्कसाठी आपण हा फॉर्म्युला तर डायरेक्टली यूज करू शकतो. Mची व्हॅल्यू मी ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करेन, जसं 1. तर V3ची व्हॅल्यू जर सपोज मला काढायची आहे तर 1 प्लस होईल 3 टाइम्स ऑफ द 0.3 प्लस 0.3चा स्क्वेअर. करेक्ट. तर हा होईल 1 प्लस 0.9 प्लस इथे मिस्टेक होऊ शकते, तुम्ही डायरेक्टली 0.9 घ्याल पण 0. हा होईल 0.9. करेक्ट. त्यामुळे अशी मिस्टेक होऊ शकते, त्याच्याकडे लक्ष द्या. ह्याचं होईल 1.99. करेक्ट. ते अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 2च कन्सिडर करूया, कॅल्क्युलेशनसाठी इझी होऊ शकतं. त्यानंतर V2ची व्हॅल्यू येईल 1 प्लस 0.3 टाइम्स ऑफ द V1. ओके, 2 टाइम्स ऑफ द V1. त्यानंतर हे होईल 1.3 टाइम्स ऑफ द V1 आणि V1ची व्हॅल्यू तर ऑब्व्हियसली V1च असेल. तर डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये टाकूया आपण. काय होते, स्ट्रिंग एफिशियन्सी इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 डिवायडेड बाय 3 नंबर ऑफ डिस्क आहेत मल्टिप्लाय बाय V3 जो कंडक्टरच्या सगळ्यात जवळ आहे तो. तर होईल 1 प्लस म्हणजे बेसिकली V1 होईल प्लस 1.3 V1 प्लस 2 V1, कारण आपण ॲप्रॉक्सिमेट केलं, इथे पण मी ॲप्रॉक्सिमेटली करतो. त्यानंतर 3 इंटू ट्वाईस ऑफ द V1. जर कॅल्क्युलेट केलं तर ॲप्रॉक्सिमेटली किती येईल, हे 2 3.3 ने 4.3 होईल आणि डिवायडेड बाय होईल 6. V1 सगळीकडून एलिमिनेट होऊन कॅन्सल आउट होईल. तर ॲप्रॉक्सिमेटली हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 7.66 काहीतरी आन्सर येईल. तो आपला ऑप्शन जवळचा आहे तो 71.85 असा टाईपचा आन्सर येईल. तर नंबर मे बी चेंजेस झाले तर स्ट्रिंग एफिशियन्सी पण चेंज होऊ शकते, पण कॅपॅसिटन्सच्या टर्ममध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा डायरेक्टली व्होल्टेजच्या टर्म्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे बघून घ्या, वेगळ्या टाईपची स्ट्रिंग एफिशियन्सी पण विचारलं गेलं बऱ्याचदा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंक्रोनस कंडेन्सर इज युटिलाइज ऑन विच साइड ऑफ द ट्रान्समिशन लाईन. ओके, तो सिमिलर टाईपचा क्वेश्चन पण एक UPRVNLच्या JEE एक्झामला विचारला गेला 21ला, की इन इलेक्ट्रिकल पॉवर नेटवर्क व्हेअर विल यू इन्स्टॉल सिंक्रोनस कंडेन्सर टू हॅव अ स्टेट व्होल्टेज कंट्रोल. ओके, म्हणजे बेसिकली व्होल्टेज कंट्रोलसाठी किंवा सिंक्रोनस कंडेन्सर आपण कुठे लावतो तर तो आपण रिसिव्हिंग एंड सबस्टेशनला लावतो. तर तसे 4 ऑप्शन प्रोव्हाइड होते, सेंडिंग एंड, रिसिव्हिंग एंड, बोथ सेंडिंग एंड रिसिव्हिंग की नन ऑफ द अबव. तर रिसिव्हिंग एंड ह्याचं करेक्ट आन्सर आहे, आपण रिसिव्हिंग एंड साईडला लावतो. तर व्होल्टेजसुद्धा मॅनेज करतो किंवा त्याने पॉवर फॅक्टरसुद्धा आपण इम्प्रूव्ह करू शकतो. कारण सिंक्रोनस कंडेन्सर काय असतो, सिंक्रोनस कंडेन्सर पण काय असतो ते पण विचारतात, की इट इज अ नो लोड सिंक्रोनस मोटर, नो लोड सिंक्रोनस मोटर. म्हणजे जी सिंक्रोनस मोटर आहे ती नो लोडेड असते आणि ते आपण लीडिंग पॉवर फॅक्टरवर त्याला रन करतो. ओके, नो लोड किंवा लाईटली लोडेड असते आणि त्याला आपण लीडिंग पॉवर फॅक्टरवर रन करतो, जेणेकरून त्याचं कॅपॅसिटरसारखी बिहेव करेल. नेक्स्ट एक क्वेश्चन होता, रेजिस्टन्स ऑफ 20 ओम इज कनेक्टेड अक्रॉस 400 वोल्ट सप्लाय. ठीक आहे,
कॅल्क्युलेट डायरेक्टली डायग्रामसोबतच ड्रॉ करूया एक एक करत. सपोज इथे आहे आपला 20 ओम आणि हा आहे 400 वोल्टचा सप्लाय. ओके, अँड इट ड्रॉज अ सर्टन करंट फ्रॉम द सप्लाय. ठीक आहे, करंट डायरेक्टली काढू शकतो. किती येईल हा 400/20 V/R ना, I = म्हणजे हा होईल 20 एम्पियरचा करंट फ्लो होतो आहे. नाव दिस करंट विल बी डबल इफ वी कनेक्ट वन मोर रेजिस्टन्स R अक्रॉस इट. ठीक आहे, तर ह्या सर्किटच्या अक्रॉस अजूनच जर मी एक रेजिस्टर लावला ज्याची व्हॅल्यू आहे R. ओके, आणि इथे आहे 20 ओम्स, हा आहे 400 वोल्ट. जर एक R व्हॅल्यूचा रेजिस्टन्स मी 20 ओमच्या अक्रॉस म्हणजे पॅरललमध्ये लावला, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द न्यू रेजिस्टन्स R. आणि करंटची व्हॅल्यू काय होते माझी डबल होते. म्हणजे इथे किती होते व्हॅल्यू 40 एम्पियर. करेक्ट. तर ह्याचा R इक्विव्हॅलंट काढला की आपल्याला होऊन जाईल. R इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू किती होईल, R इक्विव्हॅलंट = 400 / 40 = होईल 10 ओम्स. करेक्ट. तर आता 20 आहे ऑलरेडी आपल्याकडे आणि त्याच्या पॅरललमध्ये काय लावलं तर मला 10 मिळेल. तर ऑब्व्हियसली 20 आणि 20 जर दोन मी पॅरललमध्ये लावले तर इक्विव्हॅलंट माझ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती 10 ओम्स मला मिळेल. तर त्यामुळे 20 ओम्स इथे करेक्ट आन्सर होतं. कदाचित क्वेश्चन्स तिथे कन्फ्युजिंग वाटला असेल तर पॉसिबल तिथे आन्सर चुकू वगैरे शकतं. तर बघून घ्या, होतं इझी, नंतर आपल्याला समजतं इझी आहे, पण पेपरमध्ये थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं. त्यानंतर 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचा इम्पिडन्स होता सेकंडरी साईडला दिलेला. सपोज आपण ड्रॉ पण करून घेऊया. हा रेजिस्टन्स आहे आणि हा इम्पिडन्स आहे. 1 ओमचा रेजिस्टन्स आणि J4 ओमचा तिथे रिॲक्टन्स दिला होता सेकंडरी साईडला दिलेला. आणि फाइंड द इम्पिडन्स व्हॅल्यू इफ इट इज रेफर्ड टू द प्रायमरी साईड. सपोज हा जर ट्रान्सफॉर्मर आहे तर सेकंडरी साईडचे जे रेजिस्टन्स आणि जे काही रिॲक्टन्स आहेत ते सपोज मी प्रायमरी साईडला इथे ट्रान्सफर करायला ट्राय केलं तर इथे त्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू किती होईल सांगतो सिम्पलमध्ये. रेफरिंग पॅरामीटर्स टू एनी वन साईड, म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी किंवा सेकंडरी टू प्रायमरी. बेसिकली हाय व्होल्टेज साईडला कसं असतं आपला हाय व्होल्टेज साईडला हाय व्होल्टेज आपण कशामुळे म्हणतो की जिथे व्होल्टेज जास्त असेल. व्होल्टेज जास्त कधी म्हणतो जिथे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील. जर नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तरच व्होल्टेज जास्त तिथे इंड्यूस होऊ शकतं. आणि जर टर्न्स जास्त आहेत कुठला म्हणजे इन शॉर्ट कंडक्टर जास्त आहे तर कंडक्टर जास्त असेल किंवा कॉपर वगैरे जास्त यूज होतं तर तिथे लॉसेस वगैरे पण जास्त होणार ऑब्व्हियसली. त्यामुळे ओमिक व्हॅल्यू पण HV साईडला नेहमी जास्त असते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर स्टेप अप किंवा स्टेप डाऊन असेल तर त्याला जर इथे आता काय होतं हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे प्रायमरी साईडला इथे आपली HV वाइंडिंग आहे आणि इकडे आपली LV वाइंडिंग. तर इकडून इकडे जाताना जो रेजिस्टन्स किंवा जी रिॲक्टन्सची व्हॅल्यू आहे ती ऑब्व्हियसली इन्क्रीज होणार. करेक्ट. जसा व्होल्टेज इन्क्रीज होतो करंट इन्क्रीज होतो तसाच रेजिस्टन्स होतो का किंवा ओमिक व्हॅल्यू होते का नाही. ओमिक व्हॅल्यू आहेत त्या स्क्वेअर टाइम्स टर्न्स रेशोच्या मल्टिप्लाय होऊन इन्क्रीज होऊन प्रायमरी साईडला जातात किंवा सेकंडरी साईडला असेल तर स्क्वेअर टाइम्स होतं. जे काय असतं ते स्क्वेअर टाइम्स होतं, नॉर्मल टर्न्स रेशो प्रमाणात नाही होत. तर त्यामुळे इकडून इथे जाताना जे काय व्हॅल्यू असेल ती 1 × तुम्हाला 5चा स्क्वेअर करावा लागेल म्हणजे होईल तुमचा 25 ओम्स. आणि तुमचा जो काय J4 असेल तो पण होईल इथे 5चा स्क्वेअर विच इज इक्वल टू होईल 25 × 4 म्हणजे होईल J100 ओम. ओके. तर HV साईडला जर तुम्ही टर्न्स ह्याला रेफर केलं तर हा होईल 25 + J100 ओम. ओके. असं तुमचा आन्सर याच्यामध्ये मिळून जाईल. तर आणि जर सिमिलरली जर लो व्होल्टेज साईडला HVकडून जर मी LVकडे घेतलं तर व्हॅल्यू तुमची कमी होईल. त्यामुळे ऑप्शनमधून तुम्ही जर वाटलं तर डायरेक्टली एलिमिनेट आहे तर ह्या गोष्टी करू शकता. बघूया पुढचा क्वेश्चन काय आहे ते. क्वेश्चन्स तुम्हाला आत्ता वाटताना इझी वाटतील पण तिथे कन्फ्युजिंग होऊ शकतात. नेक्स्ट एक व्होल्टेजचं इक्वेशन दिलेलं करंटचं. पॉवर काढायची होती आणि पॉवर फॅक्टर पण काढायचा होता. पॉवर काय असते आपली पॉवरची व्हॅल्यू असते VRMS, IRMS आणि cos phi. करेक्ट. पण cos phi म्हणजे डायरेक्टली पॉवर फॅक्टर तर आधी cos phi ची व्हॅल्यू काढून घेऊया. cos phi काय असतो पॉवर फॅक्टर इज इक्वल टू अँगल बिटवीन कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड द करंट. तर इथे कोसाइन अँगलमध्ये किती आहे cos -60 घ्या किंवा cos 60 घ्या, दोनाचा आन्सर सेमच येतं. cos 60ची व्हॅल्यू किती येते cos 60 येते 0.5. करेक्ट. cos 60 0.5 तर हा आपला पॉवर फॅक्टर होता. ह्याचं आन्सर इथे मिळेल. नंबर चेंज झाले तर चेंजेस होऊ शकतात कारण मला जसा डेटा मिळाला त्या अकॉर्डिंगच मी तुम्हाला सांगतो आहे. VRMS IRMS तर नेहमी ही जी व्हॅल्यू असते ना ही मॅक्झिमम व्हॅल्यू असते. फॉर्मॅट काय असतो त्याचा VM sin ω-t असा असतो. म्हणजे साईनसोबत जो असतो इथे नंबर दिलेला तो नेहमी मॅक्झिमम व्होल्टेज असतो. सो VRMS करताना तुम्हाला काय करायला लागेल VM/√2 गुणिले IM/√2 गुणिले cos phi ची व्हॅल्यू जी आपण ऑलरेडी काढली आहे. ठीक आहे. VM म्हणजे किती होईल 25/2 गुणिले
5 भागिले √2 होईल ना, √2 आणि 0.5. ओके, तर √2 गुणिले √2 होईल 2, म्हणजे 25 × 5 125 गुणिले 0.5 भागिले 2. तर ह्याचं जे काय आन्सर येईल त्याच्यावरून तुम्हाला पॉवरची व्हॅल्यू येते काढता येईल. त्यानंतर एक लाप्लासवर क्वेश्चन होता. सिमिलरली आपला एईच्या पेपरला सुद्धा विचारला गेलेला होता 2022ला. तेव्हा कॉस हायपरबोलिक वर क्वेश्चन होता, आय गेस हाच होता, डायरेक्टली तुम्हाला विचारला गेला होता. तर आता जो डेप्युटीचा पेपर होता तिथे एक्सपोनेन्शियल टाईम डोमेन रिलेटेड काहीतरी होतं इक्वेशन, असं मला समजलं आहे. तिथे मी लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर ॲटलिस्ट एवढं तरी बघून जा, कारण डायरेक्टली क्वेश्चन विचारले गेलेले आहेत लाप्लासवर. डायरेक्टली 2.2 मार्क सिक्युअर होतील. तर ॲटलिस्ट एवढं तरी बघून जा, बाकी काय नाही बघितलं तरी. नेक्स्ट एक DC जनरेटरवर न्यूमरिकल होतं. थोडं कॉम्प्लिकेटेड होतं असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात आपण सिमिलर टाईपचं क्वेश्चन बघायचा प्रयत्न करू, किंवा मे बी ह्या टाईपचं पण येऊ शकतो. शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर किंवा लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर मे बी विचारला जाऊ शकतो येणाऱ्या एक्झाममध्ये. तर त्यामुळे शॉर्ट शंट जर असेल तर कॅल्क्युलेशन कसं होतं, लॉंग शंट असेल तर कसं कॅल्क्युलेशन होतं ते एकदा बघून घ्या. आणि जरी कॉम्प्लिकेटेड जास्त टफ न्यूमरिकल आलं तर चान्सेस कमी आहेत की कोणाकडून ते सॉल्व्ह होईल. तर टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला वाटतंय हे टफ आहे, मला नाही सोडवता येते, सर स्किप करून तुम्ही पुढे जाऊ शकता. उगाच त्याच्या मागे टाईम येते वेस्ट नका करून. अगेन DC न्यूमरिकलवर नेहमीप्रमाणे क्वेश्चन होतं. एक शंट मोटरवर असतो क्वेश्चन. तर शंट मोटर सगळ्यात फेमस आहे, तर बघून जा शंट मोटरवर. त्यानंतर एक इंडक्शन मोटरवर क्वेश्चन होता. 20 पोलची इंडक्शन मोटर होती आणि स्लिपची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची होती. सोबत एक रिलेटिव्ह स्पीड आहे तुम्हाला दिलेला. स्लिप काय होतं फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. NS - NR/NS ही आपली आहे स्लिपची व्हॅल्यू. त्यानंतर सिंक्रोनस स्पीडची व्हॅल्यू काय असते, NS = 120f/p. फ्रिक्वेन्सी नसेल दिली तर बाय डिफॉल्ट 50 हर्ट्ज घ्या. पोल्स तुम्हाला 20 हर्ट्ज दिले होते आणि NSची व्हॅल्यू तुम्हाला दिली होती ह्याच्यामध्ये. त्यानंतर रिलेटिव्ह स्पीड आहे, तो रिलेटिव्ह स्पीडची व्हॅल्यू आपल्याला मिळेल NS - NR. रिलेटिव्ह स्पीड तुम्हाला दिलेली असेल तर डायरेक्टली हाच उचलून इथे टाकू शकतो आणि NSने तुम्ही व्हॅल्यू इथून काढली की स्लिपची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळाली असेल. तर एक्झॅक्टली नंबर माझ्याकडे नव्हते म्हणून मी इथे मेन्शन केलं नाही, पण कसं अप्लाय करू शकतो हे मी सांगितलं. त्यानंतर डेफिनेशनवर एक विचारला गेलेला होता. तर ब्लॉन्डल्स थिअरम वॅटमीटरसाठी जे आपण यूज करतो त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन होतं. तुम्हाला एक स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं होतं. ते स्टेटमेंट काय असू शकतं ते आपण बघूया. हे मी लेक्चरमध्ये सुद्धा पेड बॅचमध्ये डिस्कस केलेलं आहे. पहिल्याच लेक्चर म्हणजे 2 वॅटमीटर मेथड नावाचा एक टॉपिक घेतला आहे. त्याच्यामध्ये की ब्लॉन्डल्स थिअरम स्टेट्स दॅट इफ अ नेटवर्क इज सप्लाइड थ्रू n नंबर ऑफ कंडक्टर्स द टोटल पॉवर इज मेजर्ड बाय समिंग द रीडिंग ऑफ द n वॅटमीटर. ओके, सो अरेंजमेंट दॅट अ करंट एलिमेंट ऑफ अ वॅटमीटर इज इन each line and a corresponding voltage element is connected between that line and a common point. म्हणजे जो काय करंट एलिमेंट आहे ते प्रत्येक फेजेसमध्ये लावलेले इथे R फेजमध्ये आहे, ते Y फेजमध्ये सुद्धा आहे, ही वाइंडिंग, आणि हे इथे B फेजमध्ये सुद्धा आहे. आणि जे व्होल्टेजेस ते आपण विथ न्यूट्रल आपण इथे कन्सिडर केले. ही जी वाइंडिंग आहे म्हणजे R टू न्यूट्रल, Y टू न्यूट्रल, B टू न्यूट्रल असं आपण कनेक्ट केलेली आहे. आणि इफ अ कॉमन पॉईंट इज लोकेटेड ऑन वन ऑफ द लाईन्स, म्हणजे जर न्यूट्रल नसेल तर मग न्यूट्रल नसेल तर कुठल्या तरी एकाच फेजवर आपल्याला यूज करायचं असतो. जिथे ॲक्च्युअलमध्ये आपण म्हणतो त्याला 2 वॅटमीटर मेथड, की 3च फेज असे असतात त्याच्यामध्ये, 3च फेज किंवा 3 लाईन असतात त्याच्यामध्ये, न्यूट्रल प्रेझेंट नसतो. तर अशा वेळी आपल्याला 2 वॅटमीटर मेथडवर जावं लागतं. तर असं त्या रिलेटेड क्वेश्चन होतं. त्यामुळे स्टेटमेंट डेफिनेशन पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर एक सोपाचा क्वेश्चन होता फॉल्ट ॲनालिसिसमध्ये की कुठला फॉल्ट आहे तो मोस्ट सिव्हिअर असतो. मोस्ट सिव्हिअर म्हणजे सगळ्यात जास्त डेंजर कुठला असतो. तर ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत आपण म्हणालो तर सिमेट्रिकल फॉल्ट, LLG जो फॉल्ट असतो तो सगळ्यात जास्त सिव्हिअर असतो. इथे मी कोर्समध्ये सुद्धा घेतलं होतं की सिव्हिअरिटी कशी असते. सिव्हिअरिटी ऑफ फॉल्ट इज डिटर्माइन बाय द करंट बिंग फेड टू द फॉल्ट. तर सगळ्यात हायेस्ट सिव्हिअरिटी लिहिलं आहे. सिव्हिअरिटी ऑफ फॉल्ट म्हणजे कोण जास्त खतरनाक असतो तर अशी ऑर्डरमध्ये वाढतो. LLG फॉल्ट सगळ्यात जास्त किंवा सिमेट्रिकल फॉल्ट आहेत ते सगळ्यात जास्त खतरनाक असतात, पण त्यांचे चान्सेस ऑफ अकरन्स सगळ्यात कमी असतात. चान्सेस ऑफ अकरन्स म्हणजे कोण जास्त वेळा होऊ शकतं असं. चान्सेस ऑफ अकरन्स म्हणजे मॅक्झिमम फॉल्ट आपल्याला LG फॉल्ट दिसतील, सिंगल लाईन टू ग्राउंड, मग डबल L, मग सिमेट्रिकल फॉल्ट वगैरे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर हे एक लक्षात ठेवा की LLG फॉल्ट आहे तो मोस्ट सिव्हिअर फक्त ट्रान्समिशन लाईनसाठी म्हणू शकतो. जर जनरेटर टर्मिनलला विचारलं मोस्ट सिव्हिअर कुठला आहे तर तो नेहमी LG फॉल्ट येतो. ओके, तिथे LLG कराल तर आन्सर चुकेल. देन विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिमेट्रिकल फॉल्ट. एकदम बेसिकचा क्वेश्चन होता. तर कुठला आहे LLL किंवा LLG फॉल्ट आहेत ते आपले सिमेट्रिकल. सिमेट्रिकल का म्हणतो कारण ह्याच्यामध्ये ऑल 3 फेजेस आहेत ते इन्वॉल्व्ह झालेले असतात. LLL म्हणजे
3 जर लाईन असतील तर तिन्हीच्या तिन्ही शॉर्ट झालेल्या असतात किंवा तिन्हीच्या तिन्ही शॉर्ट विथ ग्राउंड त्या शॉर्ट झालेल्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये अर्थसुद्धा इन्व्हॉल्व झालेला असतो. त्यामुळे हा आपण सिमेट्रिकल फॉल्टमध्ये कन्सिडर करू शकतो. टाईप ऑफ फॉल्ट वगैरे पण लिहिले आहेत. एसिमेट्रिकल की सिमेट्रिकल त्याला म्हणतो आपण, आणि सिरीज टाईप फॉल्ट आहेत की 1 कंडक्टर ओपन होतो, 2 कंडक्टर ओपन होतो, आणि हे जे आपण मेन्शन केलेत LG हे सगळे शंट टाईपचे फॉल्ट म्हणू शकतो. नेक्स्ट एक क्वेश्चन होता बकोल्स रिले, जो सगळ्यात फेवरेट रिले आहे. क्वेश्चन विचारलं जातातच बऱ्याचदा ह्याच्यावर. तर बकोल्स रिले कुठल्या टाईपचा रिले असा क्वेश्चन होता. तो गॅस ॲक्च्युएटेड रिले तो आहे. हे आपण रिले इन डिटेलमध्ये यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा आपण कवर केलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर पाहू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन अख्ख्या प्लेलिस्टची. BMC JEEची प्लेलिस्ट आहे, त्याच्या व्हिडिओ 20मध्ये आपण टाईप्स ऑफ रिले आहेत ते कवर केलेले आहेत. तर बकोल्स रिलेची पहिला स्टेटमेंट लिहिलेलं आहे, इट इज अ गॅस ॲक्च्युएटेड रिले. ओके, जर तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, समजून येईल तुम्हाला. त्यानंतर एक नेटवर्कचा एक रेजिस्टन्स होता, सिमेट्रिकल नेटवर्क होता, आणि दोघा जणांनी मला सांगितलं वेगवेगळं. एकाने सांगितलं की R इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, आणि एकाने सांगितलं की करंट एका कुठल्या तरी पर्टिक्युलर रेजिस्टरच्या अक्रॉस फाइंड आउट करायला सांगितलेला, किंवा असंच हा करंट काय आहे ते मला सांगा, व्होल्टेज दिला असेल ह्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बनवून करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर सिमेट्रिकल नेटवर्क होतं असं सांगितलं, म्हणजे ते आपण कॉमन जे पॉईंट काढले तर ते हाफमध्ये फोल्ड केलं तर व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टल प्लेन सिमेट्री, व्हर्टिकल प्लेन सिमेट्री, त्याच्यावरून इझिली जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतं. म्हणजे इक्विपोटेन्शियल जे पॉईंट असतात त्याच्यावरून हे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतं. तर सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स वगैरे ते मी तुला दिलेले आहेत, तर ह्याची पण प्रॅक्टिस एकदा करून जा. त्यानंतर केबल्स आणि व्होल्टेजेसच्या याच्यावर अगेन मॅच द पेअरवर होतं. हेच व्होल्टेजेस होते आपल्याला दिलेले, आणि त्याची नावं वगैरे दिली होती. क्लासिफिकेशन ऑफ केबल जे आपण ऑलरेडी केबल्स अँड वायर्सच्या लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये. आणि केबल फेवरेट टॉपिक बनत चालला आहे, तर नक्की विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मेजरमेंटवर अजून एक क्वेश्चन होता, लिमिटिंग एरर आणि गॅरंटीड ॲक्युरेसी एररवर एक न्यूमरिकल क्वेश्चन त्याच्यावर विचारला गेलं होतं, कॅल्क्युलेशन होतं. तर फॉर्म्युला काय आहे आधी पहिल्यांदा बघून घेऊ. लिमिटिंग एरर काय आहे, तर जो लिमिटिंग एरर असतो इट इज स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ द ट्रू व्हॅल्यू. ओके, डेफिनेशन मी लिहिली आहे, तुम्ही आरामात पाहू शकता. पण ह्याच्यात लक्षात ठेवायचं किंवा कामाचं काय आहे की लिमिटिंग एरर आपण ट्रू व्हॅल्यूशी रिलेटेड असतो, आणि जो गॅरंटीड ॲक्युरेसी एरर असतो म्हणजे जो फिक्स एरर येतोच तो नेहमी फुल स्केल व्हॅल्यूशी डिपेंडंट असतो. तर त्यामुळे काय लिहू शकतो, फॉर्म्युला बनतो लिमिटिंग एरर मल्टिप्लाय बाय दिस ट्रू व्हॅल्यू, लिमिटिंग एरर मल्टिप्लाय बाय दिस ट्रू व्हॅल्यू. त्यानंतर गॅरंटीड इज इक्वल टू गॅरंटीड ॲक्युरेसी एरर मल्टिप्लाय बाय दिस फुल स्केल व्हॅल्यू. हे बघा, लिमिटिंग एरर कशाशी असतो रिलेटेड, ट्रू व्हॅल्यूशी. गॅरंटीड ॲक्युरेसी एरर कशा रिलेटेड असतो, फुल स्केल डिफ्लेक्शनशी. त्यामुळे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि दोघांना इक्वेट करून टाकायचं, आणि जो गिवन डेटा असतो त्याप्रमाणे फाइंड आउट करायचं. जसं की इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामला विचारलेला हा क्वेश्चन, त्याच्यामध्ये काय विचारलेलं तर लिमिटिंग एररची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. फुल स्केल व्हॅल्यू आहे इथे दिलेली आहे 150. त्यानंतर मेजर आपण किती केलेलं 75 वोल्ट, आणि गॅरंटीड ॲक्युरेसी एरर आपलं 1% आहे ऑन फुल स्केल रिडिंगवर. तर लिमिटिंग एरर किती येईल, तर डायरेक्टली क्रिसक्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण इझिली हा आन्सर आहे ते काढू शकतो. त्यानंतर अगेन रेंज एक्सटेन्शन खूप कॉमन झालं, आता सगळ्याच टॉपिकमध्ये विचारलं होतं, सगळ्याच क्वेश्चनमध्ये विचारला गेलेला आहे. तर परत एकदा अजून एकदा ह्यावेळेला फक्त शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट ते करायची होती. ओके, इथे मी इन डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे, एकदा बघून घ्या कशा प्रकारे आपण ह्याला सॉल्व्ह करू शकतो. वेगळी मेथड वाटू शकते कदाचित, पण हीच मला सगळ्यात बेस्ट मेथड वाटते. त्यानंतर अगेन 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरवर क्वेश्चन होता. करंट दिलेले प्रायमरी साईडचे आणि सेकंडरी साईडचे, आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन रेशो विचारलेला होता. तिथे कन्फ्युजिंग आहे की ट्रान्सफॉर्मेशन रेशो नेहमी असतो सेकंडरी साईड डिवायडेड बाय प्रायमरी साईड, आणि जो टर्न्स रेशो असतो तो असतो नेहमी प्रायमरी साईड बाय सेकंडरी साईड. हे बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग वाटेल किंवा माहितीच नसतं, दोघं सेमच समजतात. तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो N2/N1. ओके, तर करंट आणि जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट असतं, म्हणजे N2/N1 इज इक्वल टू असतो आपला I1/I2, आणि हे असतं व्होल्टेज आणि जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते नेहमी सेम असतात, आणि व्होल्टेज आणि करंट अपोजिट असं आपण म्हणू शकतो. तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजे N2/N1 विचारला होता. तर I1ची व्हॅल्यू 2.4/12, म्हणजे हा येईल 1:5, म्हणजे 0.2 असं आन्सर होतं असं मला कळलं. तर अशा प्रकारे क्वेश्चन आहे ते विचारले जाऊ शकतात. आहे बेसिक पण कन्फ्युजिंग वाटू शकतो. त्यानंतर इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 रिलेटेड होता की थिफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये नक्की काय होतं
ते मला माहीत नाही, मे बी हे ऑप्शनमध्ये एखादा असू शकतो, थिफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ज्याने मला सांगितलं त्यांनी हा टिक करून आलेला असू शकतो, मे बी करेक्ट रॉंग आय डोंट नो अबाउट दॅट. पण इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आहे आपलं, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003, ते पण जस्ट एकदा बेसिक बघून घ्या. सेक्शन 135 जे सेक्शन असेल तर सेक्शन 135मध्ये हे येतं, थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. नेक्स्ट होता की ग्रेडिंग विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू रिड्यूस द इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस. ओके. तर केबलमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी काय मेथड आपण यूज करू शकतो, तर ग्रेडिंग ऑफ द अंडरग्राऊंड केबल. तर ग्रेडिंग वगैरे काय असतं आपण सगळं ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, बघून घ्या व्हिडिओ. मी अगेन सांगेन, केबल एक हॉट टॉपिक आहे, बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, तर येईल आपण कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अगेन एक ट्रान्सफॉर्मरवर क्वेश्चन होता की ट्रान्सफॉर्मरचा जो कोर आहे तो का लॅमिनेट केलेला असतो. ॲज इट इज क्वेश्चन तमिळनाडूच्या जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनमध्ये विचारला गेला होता 2018ला एईच्या एक्झामलाच. का करतो लॅमिनेटेड, तर एडी करंट लॉस आपण मिनिमाइज करण्यासाठी, नंबर ऑफ थिन शीट्स वगैरे अशा बनवतो ज्यामुळे एडी करंट लॉस येतो आपला एलिमिनेट होतो किंवा रिड्यूस होतो. त्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ 2 किलोमीटर लाईन इज 15 मेगा ओम्स. तर 200 किलोमीटर लाईनसाठी किती असेल, म्हणजे बेसिकली जर लाईनची व्हॅल्यू मी वाढवली तर इन्सुलेशन रेजिस्टन्सवर काय फरक पडू शकतो. ओके. तर ह्याच्यामध्ये लाईनची व्हॅल्यू 2000 टाइम्स वाढवली तर इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे 100 टाइम्स जर मी इन्क्रीज केली, 100 टाइम्स ही वाढवली ना, तर 15 मेगा गुणिले 100 कराल आणि आन्सर चुकील. मेन म्हणजे एक लक्षात ठेवा, इन्सुलेशन रेजिस्टन्स विचारलं आहे. 2 प्रकारचे रेजिस्टन्स असतात, एक असतो आपला कंडक्टरचा रेजिस्टन्स, ओके, कंडक्टरचा रेजिस्टन्स, आणि दुसरा असतो आपला इन्सुलेशनचा रेजिस्टन्स. ओके. दोन्ही रेजिस्टन्सच आहेत, पण नक्की काय विचारलं त्याच्यामध्ये फरक समजून घ्या. कंडक्टरचा जो रेजिस्टन्स असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो लेंथचा, ज्याचा फॉर्म्युला बनतो ρl डिवायडेड बाय ए, हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि जो इन्सुलेशन रेजिस्टन्स असतो तो असतो आपला इन्व्हर्सली प्रपोर्शनल. ओके. तर त्यामुळे जर मी लेंथची व्हॅल्यू 100 टाइम्स मी इन्क्रीज केली तर इन्सुलेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू 100 टाइम्स कमी होईल. जसं इथे तुम्ही बघितलं 10 किलोमीटरची व्हॅल्यू मी 15 किलोमीटरसाठी विचारली, म्हणजे 5 टाइम्स इन्क्रीज केला तर या 0.5चा 5 टाइम्सने कमी होईल जी व्हॅल्यू येते, म्हणजे 0.1 मेगा ओम इथे करेक्ट आन्सर येईल. नेहमी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, पॉसिबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन एक होता की विच ऑफ द फॉलोइंग लॉ इज यूज टू फाइंड आउट द इकॉनॉमिक साईज ऑफ द कंडक्टर. अगेन हा DFCCILच्या एक्झामला विचारला आणि न जाणू किती एक्झामला विचारला गेलेला आहे क्वेश्चन. खूप डायरेक्टली तुम्हाला आन्सर ह्याचं माहिती पाहिजे. केल्विन्स लॉ याचा करेक्ट आन्सर आहे. केल्विन्स लॉ आपण इकॉनॉमिक साईज ऑफ द कंडक्टर फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. की भले तुम्हाला बाकी काही गोष्टी माहिती नसतील तरी ॲटलिस्ट फक्त हा क्वेश्चन जरी माहिती असेल तरी बऱ्याचदा तुम्ही पाहिलासुद्धा असेल वेगवेगळ्या एक्झामला. त्यानंतर इन्फायनाईट बस रिलेटेड एक क्वेश्चन होता की इन्फायनाईट बसवर कुठले पॅरामीटर कॉन्स्टंट असतात, किंवा इन शॉर्ट की फंक्शन ऑफ द बस बार किंवा इन्फायनाईट बस बारचं फंक्शन काय, असं टाईपचं क्वेश्चन काहीतरी होता. दोघं जणांनी मला वेगवेगळ्या थोडं सेंटेन्स फ्रेमिंगमध्ये सांगितलं. तर काय म्हणू शकतो इन्फायनाईट बस कशाला म्हणू शकतो, सी द बस हुज वोल्टेज अँड फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट इवन आफ्टर व्हेरिएशन इन द लोड इज नोन ॲज द इन्फायनाईट बस. लोडमध्ये किती पण व्हेरिएशन झालं, लोड साईडला मी जो लोड आहे तो किती पण व्हेरी केला तरीसुद्धा ज्या बसमधून आपण व्होल्टेज घेतलेलं आहे त्याची व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कधीच चेंज नाही होत, ड्रॉप वगैरे होत नाही. तर सिमिलर टाईपचं क्वेश्चन विचारलं गेलं टेक्निशियनच्या एक्झामला 21मध्ये UPPCLला की व्हॉट इज अन इन्फायनाईट बस. ते ऑप्शनमधून जे आपण चेक केलं, अ बस विथ कॉन्स्टंट टर्मिनल व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. ओके. तर सिमिलर असा टाईपचाच क्वेश्चन विचारला गेला असावा जेवढं मला इन्फॉर्मेशन आली त्या अकॉर्डिंग. त्यानंतर एक रिस्ट्रायकिंग व्होल्टेजवर एक अगेन क्वेश्चन होता. सेम डेफिनेशनवर बरेचसे क्वेश्चन होते, जसं ब्लॉन्डल्स थेरम होता. आता हे इन्फायनाईट बसचं म्हणेन, हे अगेन रिस्ट्रायकिंग व्होल्टेजचं म्हणेन. तर थेअरी पण सुद्धा एकदा बघून घ्या काय काय असतात ते. इथे मी डेफिनेशन सगळ्याच्या मेन्शन केलं, एकदा जरूर चेकआउट करून घ्या. त्यानंतर 3 फेज 4 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मग कुठल्या फॅशनमध्ये कनेक्ट केलेले असतात, स्टार स्टार, डेल्टा स्टार, डेल्टा डेल्टा, स्टार डेल्टा और नन ऑफ दीज. तर आपल्या कोर्सचं पण फ्री लेक्चर मी ॲपवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी हे एक्सप्लेन केलेलं होतं. 3 फेज 4 वायर सिस्टीम असेल तर आपण ती डिस्ट्रीब्युशन साईडला यूज करतो, त्याचा प्रायमरी डेल्टा असतो आणि सेकंडरी स्टार फॅशनमध्ये कनेक्ट केलेली असते, कारण ह्याच्यामुळे मला 2 व्होल्टेजेस मिळतात. करेक्ट, ह्याच्यामुळे मला 2 व्होल्टेजेस मिळतात, एक फेज व्होल्टेज मिळतं आणि दुसरा मला लाईन व्होल्टेज मिळतं. त्यामुळे हा त्याचा ॲडव्हान्टेज असून डेल्टामुळे प्रायमरीसला डेल्टा असेल त्याने हार्मोनिक्स आपले थर्ड हार्मोनिक्स असतात ते एलिमिनेट होतात. प्लस लॉसेस पण कमी होतात जर वायरी कमी असतील तर. त्यामुळे बरेच त्याचे ॲडव्हान्टेजेस 3 फेज 4 वायरचे, तर ते पण एकदा बघून घ्या.
त्यानंतर एक क्वेश्चन होता की फेज अँगल एरर ऑफ सी टी इज -3 डिग्री, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेकंडरी अँड प्रायमरी करंट, असा मला क्वेश्चन सांगण्यात आला. तर सिमिलर टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामला विचारला गेला होता. तर ज्यांनी मला क्वेश्चन सांगितलं त्यांनी सांगितलं की इथे -3 डिग्री दिलेलं होतं आणि इथे फक्त जो इंजिनिअरिंग सर्व्हिसचा होता तिथे +3 डिग्री इथे दिलेलं. ओके, तो 3 आकडा पण त्यांनी बदलला नाही, फक्त प्लसचा मायनस केला असेल. तर कसं सॉल्व्ह करू शकतो ह्याला, तर चेक करूया. फेज अँगल एरर दिला सपोज θ इज इक्वल टू 3 डिग्री +3 डिग्री आपण अज्यूम करूया. तर फेज अँगल बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी असेल तर तो काय असतो 180 - θ डिग्री, म्हणजे 180 - 3 इज इक्वल टू 177. ओके, जर थीटाची व्हॅल्यू किंवा जो काय फेज डिफरन्स आहे त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला -3 डिग्री दिली असेल तर तुमचं जे उत्तर येईल ते येईल 180 डिग्री -3 डिग्री विच इज इक्वल टू 183 डिग्री. तर हे तुमचं करेक्ट आन्सर इथे येईल. ओके, बऱ्याच जणांना माहिती नसेल, नो प्रॉब्लेम, तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता एईने आपण जर कोणी केलं नसेल तर टेन्शन नाही आहे, अजून ही वेळ आपल्याकडे करू शकता. बाकीचे पण मेजरमेंट वगैरे बघा, कारण मेजरमेंटवर सुद्धा फोकस केलेला आहे. जे मी नेहमी म्हणतो पॉवर सिस्टीम, नेटवर्क्स, मशीन्स आणि मेजरमेंट हे चांगले टॉपिक आहेत, बऱ्याचदा विचारले जातात. त्यानंतर AD - BC इज इक्वल टू 1 या रिलेटेड काहीतरी क्वेश्चन होता. एक्झॅक्ट क्वेश्चन कळला नाही पण इझीच असावा. लाईक की ट्रान्समिशन लाईन कॉन्स्टंट ABCD वगैरे असेल तर ते कसे रिलेट केलेले असतात, तर ते AD - BC इज इक्वल टू 1 हे आपण मोस्टली शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये या गोष्टी शिकतो. तुम्हाला डिटेलमध्ये हव्या असतील तर कोर्समध्ये सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला कोर्स वगैरे परचेस करायचा असेल तर आपण चॅनलवर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मिळेल, किंवा हा जर QR कोड स्कॅन केला किंवा डायरेक्टली जर तुम्ही प्ले स्टोअरवर पण चेक केलं तर तुम्हाला इझिली ते मिळून जाऊ शकतो. ओके, तर टेक्निकल जेवढे क्वेश्चन्स होते ते आपण इथे डिस्कस केलेले आहे. आणि नॉन टेक्निकल जर गोष्ट म्हणाल तर नॉन टेक्निकल जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बाकीच्या पेपरमध्ये सेम ॲज इट इज होतं, त्याच्यामध्ये काहीच व्हेरिएशन नव्हतं. ज्या टाईपचे पॅटर्नचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ऑलरेडी एक्झाममध्ये तसेच आहेत, फक्त टेक्निशियन लेवलला थोडे इझी लेवलचे असतील, एक्झिक्युटिव्ह लेवलला थोडे हायर लेवलचे असतील, तसं पॉसिबल आहे. पण टॉपिक ह्याच्यामध्ये कुठे चेंज केलेले नाही आहेत, आपण ऑलरेडी जे डिस्कस केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त. ठीक आहे, त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला एक आयडिया आली असेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.